Next problem. A random sample of 500 pineapples. पाइनएप्पलचं गणित आहे. अंडरलाइन करा शब्द पाइनएप्पल्स. नेक्स्ट प्रॉब्लेम. गणित वाचतो मी, लक्ष द्या जरा. ए रॅन्डम सॅम्पल ऑफ 500 पाइनएप्पल्स. पाइनएप्पलचं गणित आहे. अंडरलाइन करा शब्द पाइनएप्पल्स. पाइनएप्पल्स. कैलकुलेशन ऑफ P. कैलकुलेशन ऑफ P. इकडे सुद्धा पेजचे 2 भाग करा. कैलकुलेशन ऑफ P वरती लिहा वाटल्यास. पर्सेंटेज मेथड, प्रोपोर्शन मेथड. पर्सेंटेज मेथड. प्रोपोर्शन मेथड. प्रोपोर्शन मेथड. कॅल्क्युलेशन ऑफ P म्हणजे टॉपिक दिला आहे पाइनएप्पल्स. ए रैंडम सैंपल ऑफ 500 pineapples was taken from a large consignment and 65 were found to be bad pineapples. Percentage of bad pineapples. Percentage of bad pineapples. Pineapples. Percentage of bad pineapples. इकडे proportion of bad pineapples. Proportion of bad pineapples. पेजचे 2 भाग करून ठेवा. A random sample of 500 pineapples. 500 मध्ये was taken from a large consignment and 65 were found to be bad. 500 मध्ये 65 पाइनएप्पल्स बॅड मिळाले. 100 किती? 13%. P इज इक्वल टू प्रपोर्शन काढा. 500 मध्ये 65 बॅड मिळाले. आता काढायचं कॅल्क्युलेशन ऑफ Q. कैलकुलेशन ऑफ Q. कैलकुलेशन ऑफ Q दोन्ही भागावर लिहून ठेवायचं. कैलकुलेशन ऑफ Q. Q इज इक्वल टू
100% minus P, 100% minus 13%, 87%. प्रपोर्शन काढा. Q इज इक्वल टू 500 पैकी 65 बॅड पायनॅपल्स, म्हणजे 435 गुड पायनॅपल्स. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर मिळाला पी क्यू. आता कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर, कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू पी क्यू अपॉन एन. पी काढला आपण 13%, क्यू काढला आपण 87% भागीला एन 500. इन अंडर रूट 13 गुणिला 87 1131 भागीला 500 इन अंडर रूट 2.262. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू, बाहेर काढा, 1.50%. 1.50%. आता इकडे प्रपोर्शनमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर, कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू इन अंडर रूट पी क्यू 1/n पी आई 65/500 इंटू क्यू आई 435/500 1/n आहे 500. ला भाग द्या 500 नी. 0.13 इंटू 435 ला 500 नी भाग द्या 0.87 इंटू 1 ला 500 नी भाग द्या 0.002. गुणाकार करा तिघांचा 0.0002262. Therefore स्टँडर्ड इरर इज इक्वल टू, बाहेर काढा, 0.01 50 399. कन्वर्ट करा, कन्वर्ट इंटू परसेंटेज.
कन्वर्ट इंटू पर्सेंटेज. 0.01 50 399 गुणिले 100. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 1.50%. आलं इथपर्यंत. Calculation of minimum limit. Calculation of minimum limit. Calculation of पहिल्यांदा काढतो आपण मिनिमम लिमिट. खाली लिहा ऑफ बॅड पाइनएप्पल्स. सूत्र लिहा. पर्सेंटेज ऑफ बॅड पाइनएप्पल्स लिहायचं नसेल तर पी लिहायचा. पर्सेंटेज ऑफ बॅड पाइनएप्पल्स लिहायचं नसेल तर पी लिहायचा. पी लिहिलं तरी चालेल. पी मायनस स्टँडर्ड इरर इंटू 3. पी किती काढला होता आपण? 13% मायनस स्टँडर्ड इरर किती काढला? 1.50 गुणिले 3. 13% मायनस दोघांचा गुणाकार 4.5% बरोबर 8.5% लावायला विसरायचं नाही. कॅल्क्युलेशन ऑफ मॅक्झिमम लिमिट. Calculation of maximum limit. Calculation of maximum limit of bad pineapples. बॅड पाइनएप्पल्स. पर्सेंटेज ऑफ बॅड पाइनएप्पल्स नाही लिहिलं तरी चालते. त्याचाच अर्थ होते पी. पण मॅक्झिमम लिमिटमध्ये प्लस करायचं असते. स्टँडर्ड इरर इंटू 3. पी काढला होता आपण 13% प्लस 1.50 गुणिले 3. 13% प्लस
4.5%. लिमिट होईल 17.5%. मॅक्झिमम लिमिट. नेक्स्ट, पेजचे 2 भाग करा. प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट, पर्सेंटेज मेथड. पर्सेंटेज मेथड, proportion मेथड, proportion मेथड. पेजचे 2 भाग करायचे. Calculation of P. Calculation of P. सब्जेक्ट बघू आता. गणित बघा. सॅम्पल ऑफ 1000 days is taken from meteorological records of certain districts. 120 of them are found to be foggy. फॉगी डेजचं गणित आहे. धुक्याचे दिवस. फॉगी डेज म्हणजे धुकं पडते ना, थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये धुकं पडते, त्या धुक्याचे दिवस म्हणजे फॉगी डेज. पर्सेंटेज ऑफ फॉगी डेज. पर्सेंटेज ऑफ फॉगी डेज. फॉगी म्हणजे धुक्याचे. फॉगी डेज धुक्याचे दिवस. थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये जे धुकं पडते त्या धुक्यांचे दिवस. प्रपोर्शन ऑफ फॉगी डेज. गणित वाचू आता. सॅम्पल ऑफ 1000 डेज. एकंदर 1000 दिवस घेतले आहेत. 1000 दिवस. 1000. इट्स टेकन फ्रॉम मेट्रोलॉजिकल रेकॉर्ड्स ऑफ ए सर्टेन डिस्ट्रिक्ट अँड 120 ऑफ देम आर फाउंड टू बी फॉगी डेज. त्याच्यापैकी 120 धुक्याचे दिवस होते. तर 100 किती? 100 किती? 12%. 12%. P इज इक्वल टू 1000 दिवसामध्ये 120 फॉगी डेज. आता काढू कॅल्क्युलेशन ऑफ क्यू. कॅल्क्युलेशन ऑफ क्यू. कॅल्क्युलेशन ऑफ क्यू. कॅल्क्युलेशन ऑफ क्यू. 100% मधून P मायनस करा. 100% मधून 12% मायनस करा. 88% Q. 88% Q. आता इकडे काढू कॅल्क्युलेशन ऑफ Q. कॅल्क्युलेशन ऑफ Q.
1000 दिवसामध्ये 1000 दिवसामध्ये फॉगी डेज होते 120. फॉगी डेज किती? 120. उरले किती मग? 880. 880. दिमाग माझ्याकडे असतं मी एका दिवसात MBBS बनलं असतं. चला, कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. पी माहीत झाला, क्यू माहीत झाला. आता सूत्रामध्ये आहे पी क्यू. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. सूत्र लिहा. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू पी क्यू अपॉन एन. पी काढला आहे आपण 12, क्यू काढला आहे 88, एन आहे 1000. 12 गुणिला 88 1056 अपॉन 1000. एक 0.056. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 1.0276%. 1.0276%. चला इकडे घ्या आता. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू इन अंडर रूट पी क्यू 1 अपॉन एन. पी आहे 120 अपॉन 1000 इंटू क्यू आहे 880 अपॉन 1000 इंटू 1 अपॉन 1000. करा कॅल्क्युलेशन. 120 भागिला 1000 0.12 इंटू 880 भागिला 1000 0.88 इंटू 1 भागिला 1000 0.001. करा तिघांचा गुणाकार. .0000 1056. बाहेर काढा.
बाहेर काढा. 0.0102761. Convert into percentage. Convert into percentage. 0.0102761 into 100. Standard error is equal to 1.0276%. हा झाला स्टँडर्ड इरर. पहिल्यांदा काढू मिनिमम लिमिट. कॅल्क्युलेशन ऑफ मिनिमम लिमिट. Calculation of minimum limit of foggy days. P minus standard error into 3. P काढला आहे आपण. P किती काढला होता? 12% मायनस स्टँडर्ड इरर 1.0276 into 3. 12% मायनस 3.0828%. बरोबर 8.9172%. नंतर calculation of maximum limit of foggy days. P plus standard error into 3. P काढला होता आपण 12 प्लस स्टँडर्ड इरर काढला
1.0276 इंटू 3 12 प्लस 3.08 से 28 15.08 से 28%। हे झालं दुसरं गणित। आता शिकायला लागेल तुला.